आमच्या विवाह सोहळ्याबद्दल साखरपुड्याची चर्चा जशी महिनाभर चालली, लग्नाची वर्षभर चर्चा एक वर्षभर आरामशीर चालली. बरोबर आहे. आणि बऱ्याच लोकांची अशी शंका आहे की इंद्रिकर महाराजांनी मुलीचं लग्न का एवढं मोठं का केलं. तर लोकांचा पहिला एक शंका आहे की इंद्रिकर महाराज लोकांना सांगतात की लग्न साधे करा आणि स्वतः मोठा केला. त्याचं उत्तर असं आहे की माझ्या सगळ्या कार्यक्रमातून वजा केला. त्याच्याबद्दल बोलायचं तुम्हाला राईट नाही. दुसरी गोष्ट, बऱ्याच लोकांनी गुलाबजामुनची चर्चा केली, तो लांब असावा. मी गुलाबजामू केलाच नाही. तिसरा मुद्दा केला. तिसरा मुद्दा असा होता लोकांचा की बऱ्याच आज दिवसभर ओरड होत्या की तिसरी गोष्ट अशी होती महाराष्ट्रीयन जेवण असावं. लोकांनी तसं काय केलं तर रात्री, सकाळी आणि आत्ता आपण जे जेवण केलंय, आम्ही शुद्ध सात्विक वारकरी माणसं आहोत. इंद्रिकर महाराज लोकांना सांगतात की लग्न साधे करा आणि स्वतः मोठा केला. त्याचं उत्तर असं आहे, ज्याची परिस्थिती आहे, ज्याला संतांनी दिलं, आणि ज्याच्यावर ज्ञानोबरायांची कृपा आहे त्याने जरूर करा. दुसरी एक ओरड आहे की एवढे आज जरा जेवण झालं, त्यात 2-3 कमेंट पडल्या जेवणाच्या की इंद्रिकर महाराज एवढं जेवण घालतात, मग त्यांनी मठ्ठ्यावर मी त्यांनी मठ्ठा केला का. तर पहिला प्रश्न, तो मठ्ठा मी माझ्या सगळ्या कार्यक्रमातून वजा केला. त्याला कोणत्याही माणसाने सांगावं की आम्ही कोणतंही क्षेत्र असो, मंदिर बांधायचं आम्ही पुढेच आहोत, सप्ताह करायचा आम्ही पुढेच आहोत, विद्यालय चालवायचं आम्ही पुढेच आहोत. अनेक लोकांनी विद्यालय चालवले असतील, पण आतापर्यंत 1 रुपया न घेता 13 शिक्षकांना नोकरी देणारा एखादी संस्था मला महाराष्ट्रात दाखवा, ती माझ्याकडे आहे. ज्यांचे माझ्याकडे 15 लोक काम करतात, 1 रुपया न घेता मी विद्यालय घेतलं आणि आतापर्यंत विद्यालयाला 5वी ते 10वी पर्यंत चाचणीची फी सुद्धा महाराष्ट्रात विद्यालय मी रक्ताची आहोत आणि दुसरं पदार्थ खाऊ शकत नाही. हे पहिली गोष्ट आहे. मग बऱ्याच लोकांची उद्या एक शंका राहील की ह्या माणसाने एवढा कार्यक्रम मुलीचा का केला. बराच तुम्हाला बसणाऱ्यांना माहीत असेल, आमची मुलगी आणि मुलगा आज मोठा झाला हे तुम्हाला आज दिसतं. आज माझी मुलगी मोठी झाली हे दिसते. पण आम्ही दोघं कीर्तनकार असताना माझ्या मुलीला आणि माझ्या मुलाला कधीही वडिलांचं सुख कधी मिळालं नाही. 3 महिन्याची माझी मुलगी असताना दुसऱ्याच्या घरामध्ये ठेवून आम्ही कीर्तन केली. माझ्या मुलांनी 10वी पर्यंत आतापर्यंत त्यांची वडिलांचा संपर्क कधी आला नाही. तुम्हाला पाहिजेच असेल तर शास्त्री बसले, माझा स्वतःचा मुलगा नामदेव शास्त्रींकडे शिकायला आहे, शिकायला त्यांच्याकडे आहे. त्यांनी सांगावं, मी 3 वर्षामध्ये माझ्या स्वतःच्या मुलाला सुद्धा भेटायला गेलो नाही. शास्त्री सांगतील, आम्ही रात्रंदिवस 32 वर्ष रक्ताचं पाणी करून 6-6 तास बोलून असं प्रवास, परंतु मला ट्रोल करताना ही गोष्ट काय केली जाते त्याचं उत्तर प्रत्येकाने जीवनामध्ये सापडलं पाहिजे. आता या गोष्टी आता उद्या प्रश्न उभा राहील, एवढा खर्च यांनी उपलब्ध केला कसा. हे पैसे यांनी आणले पडून. मग काही एक वर्ग असा म्हणेल जनतेनेच गोळा केले आणि जनतेला दिले. दुसरा वर्ग असा म्हणेल त्यांनी जनता लुटली. तिसरा वर्ग असा म्हणेल त्याला सगळ्यांचं समर्पक उत्तर आहे, माझ्यावर प्रेम करणारी जेवढी भक्त मंडळी आहे त्या भक्त मंडळीने 90% लग्नाचा खर्च स्वतः केलेला आहे. स्वदेश प्रॉपर्टी असेल, कातोरे साहेब असतील, आमचे सगळे मित्रपरिवार असेल, तुम्ही बँडवाल्याला विचारा, मंडपावाल्याला विचारा, आचार्याला विचारा, आतापर्यंत माझ्याशी 26 वर्षात एकाही बँडवाल्याने आचार्याने व्यवहार केला नाही. त्यामुळे तो ट्रोल करण्याचा कोणालाही अधिकार नाही.